या ठिकाणी द्यायच्या खास पालकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण तुमचा कार्यक्रम सेंड ऑफचा मला आयडिया आहे. फक्त एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी सांगतो की इंग्रजीत एक फ्रेज आहे, वॉच युअर थॉट्स इट बिकम युअर वर्ड्स, वॉच युअर वर्ड्स इट बिकम युअर ॲक्शन, वॉच युअर ॲक्शन इट बिकम युअर हॅबिट अँड वॉच युअर हॅबिट इट बिकम युअर कॅरेक्टर. म्हणजे माझं व्यक्तिमत्व जे आहे ते माझ्या विचारांनी बनलेलं आहे. ते असं म्हटलं आहे की तुमच्या विचारांकडे लक्ष द्या, ते तुमचे शब्द बनतील. तुमच्या शब्दांकडे लक्ष द्या, ती तुमची कृती बनेल. तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, ती तुमची सवय बनेल आणि तुमची सवय हे तुमचं व्यक्तिमत्व घडणार. हे मी का बोललो? कारण अनेक विद्यार्थ्यांना आम्ही बघितलंय की परीक्षा हॉलमध्ये जाण्यापर्यंत ते स्वतःला नकारात्मक बोलतात. एक लक्षात घ्या, तुमचं अपूर्ण केलेलं असताना तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो? तर आत्ताही विद्यार्थ्यांना तुम्ही दरकारी अभ्यास झाला का? पहिला शब्द नाही यार, नाही. काय खूप टेन्शन आहे? नाही. खूप टेन्शन आहे? नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढं नाही स्वतःला म्हणणार, जितकं तुम्ही स्वतःला नाही म्हणणार तेवढं तुम्ही एमटी होत जाणार. त्यामुळं अभ्यास झालाय अजून करतोय, अभ्यास झालाय आणि अजून करतोय. एक लक्षात घ्या, कारण कुठलाही परफॉर्मन्स हा तुमच्या विचारांवरती असतो. वॉरफेअर ही सायकोलॉजिकल. एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, तुमचा अभ्यास झालेला आहे, खूप चांगला आहे, तुम्ही करू शकतात, हे जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःला बोलाल. मी का सांगतोय? आय विल गिव्ह अन एक्झाम्पल. एमिल क्युए नावाचा एक सायकोलॉजिस्ट होऊन गेला आणि तो काय करायचा त्याच्या हॉस्पिटलमध्ये जे दुर्धर आजार असायचे, जे अनेक वर्षांनी बरे व्हायचे नाही, तो त्या लोकांना 21 दिवस ॲडमिट करायचा आणि 21 दिवस तो त्या लोकांना रोज सकाळ संध्याकाळ उभं राहून फक्त स्वतःला 25 ते 50 मिनिट एकच गोष्ट सांगायला लावायचा, कालपेक्षा मला आज बरं वाटतंय, कालपेक्षा मला आज बरं वाटतंय. ते असे रांगेत उभे राहायचे, जोरजोरात ओरडायचे आणि असंच दिसलं की 21 दिवसानंतर ते बरे झालेले असायचे. बिकॉज व्हॉट यू थिंक, व्हॉट यू टोल्ड टू युअर सेल्फ. मी मुलांना सांगतोय, कोण काय बोलतोय बेटा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तर तुम्ही स्वतःला काय बोलता. त्यामुळे गंमत म्हणून मी कधी नाही सांगायचं की नाही माझा अभ्यास झाला नाही, मला हे झालं नाही, मला हे आठवत नाही. कारण मी अनेक विद्यार्थ्यांना बघितलं एक्झाम हॉलमध्ये गेले. अच्छा, दुसरं, काही अभ्यासू विद्यार्थी एवढे सुंदर असतात म्हणजे परीक्षा हॉलमध्ये ते गाईड घेऊन नोट्स घेऊन असे जातात. अरे बाबा, आत्ता जर तुला नोट्स घेऊन उभं राहावं लागत असेल त्या परीक्षा केंद्रामध्ये 1 तास आधी, तर आतापर्यंत काय करत होता? एक लक्षात घ्या, तुम्ही कधी कुठल्या प्लेअरला बघितलं का क्रिकेटच्या मैदानामध्ये सचिन वगैरे, म्हणजे समोर मॅच चालू आहे आणि त्याच्या आधी तो असा करत बसलाय? मॅचच्या आधी काय करत असतात त्या पॅव्हिलियन मध्ये जेव्हा दुसरं खेळत असतो, एक प्लेअर काय करत असतात? अरे काय करत असतात? शील बसलेले असतात आणि समोरच्याचा ऑब्झर्व करत असतात. आणि 3 तयारी परीक्षेच्या अर्ध्या तास आधी करून शांत बसायचं घरामध्ये. मस्त. कितीला निघायचंय? 10ला. 9:30ला असं मस्त शांत बसायचं. सगळं पॅड पेन तुमचं रिसिप्ट सगळं ठेवून व्हेन यू गेट कूल डाऊन तुमचं जेवढा अभ्यास झाला तो रिकॉर्ड करता येईल. धावपळ करायची नाही. आणि शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं, या काळामध्ये आरोग्याकडे आईवडिलांनी त्यांचं लक्ष दिलं पाहिजे. जेवण, कारण अनेक हुशार मुलांच्या बाबतीत माझा अभ्यास असा म्हणतो की खूप अभ्यास, वर्षभर खूप मेहनत, खूप सगळं, आणि नेमकं एक्झामच्या वेळेस कधीतरी रात्री जागतो, सकाळी उठायला त्रास करतो, मग त्याला डोकं दुखायला लागतं, मग नॉशिया होतो. मुली असतील, मुलींना खास माझी या वयातल्या सांगायचं आहे, प्लीज आईवडिलांना नाही, या वयातल्या मुलींना न्यूट्रिशन आणि बाकीच्या गोष्टींची खूप जास्त गरज असते. म्हणून पालक म्हणून तुम्ही त्यांच्या आरोग्याकडे, हे जे परीक्षेचा कालावधी असतो आत्तापासून, तो थोडंसं त्यांच्या डाएटकडे लक्ष द्या. आणि मुलांनाही सांगतो, मला खूप अभ्यास आहे, खायचं नाही. तुमच्या 10 मिनिटात याच्यानं मन आणि शरीर याचं संतुलन राखता येतं. म्हणजे एकदम अभ्यासच केला पाहिजे तुम्ही असं नाही, त्याचे तुम्ही फिक्सेशन करा की एवढा तास अभ्यास, एवढा तास जेवणासाठी एवढं दिलंच पाहिजे, ब्रेकफास्ट झालाच पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याकडं खूप वाईट सवयी काही मुलांना, ते नाश्ताच करत नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, एक लक्षात घ्या, देखो और आखरी बात की अपनी बात खत्म कर रहा हूं, तुम्ही किती अभ्यास केला, किती टेस्ट सोडवल्या,
किती मेहनत केली, हे सगळं ठरतं तुम्ही ते 3 तास स्वतःला कसं बॅलन्स करता. आय रिपीट माय सेल्फ, तुम्ही कितीही अभ्यास केलेला असेल, इकडे बघा, कितीही तुमची तयारी झाली असेल, पण त्या 3 तासामध्ये जर तुम्ही इमोशनली इम्बॅलन्स झाला, तुमचे प्रॉब्लेम सुरू होतील, तुम्ही परफॉर्म करू शकणार नाही. म्हणून किती तास लक्ष द्यायचे तुम्हाला? 3 तास. मग 3 तास बॅलन्स करणं म्हणजे काय, त्याच्यावर बोलतो आणि थांबतो. एक, जसं मी सुरुवात केली, अर्धा तास आधी तुम्ही प्रिपेअर झालं पाहिजे. अर्धा तास प्रिपेअर झाल्यानंतर शांत बसा, प्रॉपरली एक्झाम हॉलमध्ये जा. तिथे किती मित्र भेटले, किती घाबरवलं, किती गंमत केली, तुमच्याकडनं निगेटिव्ह शब्द जाता कामा नाही. अभ्यास, अरे बढ़िया हो गया, अरे बढ़िया करेंगे, नाही खूप आय विल डू इट यार, अरे होऊन जाईल, काय नाही, अरे नाही मी मस्त केलं, अरे 13 महिने बाबा खूप आपण अभ्यास केलाय, हे सगळं आठवतंय मला. सी इट, व्हॉट यू आर डुईंग, यू आर ऑर्डरिंग युअर सेल्फ. याला आमच्या मानसशास्त्रामध्ये म्हणतात सेल्फ सजेशन्स. आणि ते जे सेल्फ सजेशन आहे ना, ते जास्त महत्त्वाचे असतात, बाकी कोण काय सांगते. आणि पालकांनाही विनंती आहे, आता पुढील 3 महिने किंवा परीक्षेपर्यंत जो काही काळ आहे, प्लीज डोंट गिव्ह एनी निगेटिव्ह कॉमेंट, प्लीज. कारण आय विल शेअर अ व्हेरी पर्सनल एक्झाम्पल, की पालकांचा किंवा शिक्षकांचा एक सकारात्मक शब्द मुलांना काय करू शकतो. मी जेव्हा PGला एंट्रन्सला जात होतो पुण्याला कर्न इन्स्टिट्यूटला, तर माझ्या वडिलांनी आमचे पत्रगिरी सर होते मानसशास्त्राचे, त्यांना आदल्या दिवशी भेटायला नेलं. आणि मला थोडं टेन्शन होतं की पुणे PGची सायकेट्रीची एंट्रन्स वगैरे वगैरे. सर एकच बोलले, अरे ये ना, इसका लग जाएगा नंबर, मैं बोल रहा हूँ आपको, भेज दो. आणि जेव्हा मी एंट्रन्सला गेलो आणि ते भारतातले मुलं वगैरे वगैरे एवढं प्रेशर होतं, पण पेपर लिहिण्याआधी मी एकच स्वतःला म्हटलं, अरे माझ्या सरांना जर माझ्यावर एवढा विश्वास आहे तर मी नक्की करू शकतो. कारण माझ्या सरांना माझ्यावर विश्वास आहे. म्हणून पालकांना माझी विनंती आहे, जग यांना काय म्हणतात याच्यापेक्षा पालक काय म्हणतात हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणून पालक म्हणून प्लीज, तू करू शकतोस बेटा, अरे चांगलं कर, अरे तू करू शकतोय, करणार आहेस, अरे मला विश्वास आहे ना, यस यू विल. मग याच्यात तर मुलांमध्ये पॉझिटिव्हिटी आहे. जनरली पालकांचं काय होणार, मी मला माहिती ना काय जीवे लागणार आहे 13. सी इट अगेन्स्ट गिव्ह द निगेटिव्हिटी. म्हणून तुमच्याकडनं 2 गोष्टींची अपेक्षा व्यक्त करतो. एक तर त्यांच्या हेल्थकडे लक्ष द्या, त्यांच्या डाएटकडे लक्ष द्या, आणि 3 त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. आणि मुलांना एकच सांगतो, तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे का माकड कसे पकडले जातात? एक चौकोन बॉक्स असतो, त्याच्यामध्ये एक गेट असतो असा छोटासा, आणि आत एक फळी ठेवलेली असते, आणि फळीवरती शेंगा ठेवलेल्या असतात भुईमुगच्या. तो माकड जेव्हा हात टाकतो ना, तर मग तो त्या शेंगा पकडतो. आता त्यानंतर त्या शेंगा सोडल्या तर तो हात काढून पळू शकतो. नाऊ लिसन ना, हात आत गेला, एकदा का त्यानं मूठ आवडली, शेंगा पकडल्या की तो हात बाहेर निघत नाही. पण त्याने शेंगा सोडल्या की तो आरामशीर स्वतंत्र होऊ शकतो. तुम्हाला मी हे उदाहरण का दिलं, की आत्ता पुढील 3 महिने जो काही परीक्षेचा कालावधी आहे, सगळ्या गोष्टी, मित्र वगैरे सगळं आता फक्त कॉन्सन्ट्रेशन, बाकी काहीच नाही. कारण त्या गोष्टी तुम्ही त्यागल्या तरच तुम्ही ते सक्सेस मिळवू शकता. आणि शेवट